हिंदी दिवस। गुड मॉर्निंग। शुभ प्रभात। काय झालं आज एकदम शुद्ध हिंदी? आज तारीख क्या है? 14 सप्टेंबर। चूक, आज 14 सप्टेंबर नाही 14 सितंबर आहे आणि आज हिंदी दिवस आहे। कमीत कमी आज तरी शुद्ध हिंदी बोला। सॉरी यार, मी विसरलो होतो। सॉरी? ओह, चूक झाली। आपल्या तोंडामध्ये हे इंग्लिश एवढी फिट बसलीये ना की सॉरी, हो माफ कर। इंग्लिश एवढी तोंडात बसलीये ना की मनात ठेवूनही आपण एक वाक्य शुद्ध हिंदी किंवा मराठीत नाही बोलू शकत। म्हणूनच आजच्या दिवशी आज फक्त हिंदी मधून बोलायचं। तेवढ्यात तिकडे गट्टू आणि चिंकी येतात। गुड मॉर्निंग मम्मी। गुड मॉर्निंग मम्मी पप्पा। गुड मॉर्निंग नाही, शुभ प्रभात म्हणा। आणि पापा मम्मी नाही, माताजी पिताजी म्हणायचं। तुम्ही हे काय बोलताय? आमच्या तर काहीच लक्षात येत नाहीये पप्पा। परत पप्पा। सॉरी पिताजी बाबा। सॉरी। आता कुणीतरी मला समजावेल का की हे सगळं काय चाललंय? मी समजावते। मुलांनो, आज 14 सप्टेंबर आहे। आज हिंदी दिवस आहे। आजच्याच दिवशी हिंदी आपली राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली गेली होती। मग आपण का नाही आज शुद्ध हिंदी मधूनच बोलायचं? फॅन्टॅस्टिक आयडिया। चिंकी, शुद्ध हिंदी, इंग्लिश नाही। असं आहे तर मग तू इंग्लिश मध्ये काय बोललीस? मी कुठे इंग्लिश मधून बोलले? आताच तर म्हणालीस। काय? इंग्लिश। अरे तुला बोलायचंय तरी काय? त्याला हे म्हणायचंय की तू अंग्रेजीला इंग्लिश म्हणालीस। हिंदीमध्ये इंग्लिशला अंग्रेजी म्हणतात ना। तुम्हीही म्हणालात। काय? इंग्लिश। केव्हा? आत्ताच तर बोललात। ओह गॉड। परत बोललात। अरे देवा, मी तर बाबा ऑफिस सॉरी माफ करा, कार्यालयात जातोय। गट्टू आणि चिंकी शाळेत येतात। मिश्रा सर मुलांना सांगतात, मुलांनो, आज कोणती तारीख आहे? 14 सप्टेंबर। आज काय विशेष आहे? आज हिंदी दिवस आहे। मग आज आपण प्रयास करूया की एकमेकांसोबत आपण शुद्ध हिंदी मध्येच वार्तालाप करायचा। इंग्लिशचा वापर आपण चुकूनही करायचा नाही। सर, ते तर तुम्हीच करता। हिंदी मध्ये अंग्रेजी म्हणतात, इंग्लिश नाही। चूक तर तुझ्याकडनं पण झाली आहे चिंकी। हिंदी मध्ये गुरुजी म्हणतात, सर नाही। हे ऐकताच मिश्रा सरांच्या सोबत अख्खा वर्ग हसू लागतो। तेव्हा वर्गामध्ये हेडमास्टर पांडे येतात। हे हसणं कशावरून चाललंय? काही नाही महोदय, हिंदी दिवस साजरा केला जात आहे। हिंदी बोलण्यासाठी इंग्रजीचा सहारा घेतला जातोय, म्हणूनच सगळेजण हसताय। अच्छा, मी समजलो। मुलांनो, काळजी करू नका। आज हिंदी दिवसाच्या औचित्याने एक असे वक्ता तुम्हाला संबोधित करतील की तुम्हाला तुमची सगळी उत्तरं मिळतील। आता मी शुक्लाजींना प्रार्थना करतो की त्यांनी यावं आणि मुलांशी वार्तालाप करावा। शुक्लाजी माईक वर येतात। हॅलो फ्रेंड्स। शुक्लांचं बोलणं ऐकून टीचर्स आणि मुलं सगळे हैराण होतात। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हिंदी दिवस असताना देखील मी तुम्हाला सर्वांना इंग्रजीत हॅलो म्हटलं, फ्रेंड्स म्हटलं। मुलांनो, मी पण तुमच्या वयाचा होतो ना, आणि आमच्या शाळेमध्ये जेव्हा हिंदी दिवस साजरा केला जायचा तेव्हा आम्हालाही शुद्ध हिंदी भाषेत बोलायला सांगितलं जायचं। तुमच्यासारखे शुद्ध हिंदी बोलण्याच्या नादामध्ये इंग्रजीचे काही शब्द आम्ही घुसळून द्यायचो आणि तेव्हा आमची मस्करी केली जायची। हे दरवर्षी होतं। हिंदी दिवस आला की शुद्ध हिंदी मध्ये बोला आणि दुसऱ्या दिवशी विसरून जा। चूक तुमची नाही, चूक आम्हा मोठ्यांची आहे। आपण सिझनेबल बनलोय आणि तुम्हालाही तसंच घडवतोय। अरे बाबांनो, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे। एकच दिवस का, वर्षभर आपल्याला हिंदी मधूनच बोललं पाहिजे, पण असं काही होत नाही। आजच्या दिवसापुरतं आपण नमस्ते म्हणतो आणि मग उद्यापासनं हेलो हाय बाय बाय टाटा करतो। म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की फक्त एक दिवस हिंदी मधून बोलणं आणि बाकीचे दिवस इंग्रजी झाडणं ढोंग आहे। तुम्ही देशाचं भवितव्य आहात। वर्षातला फक्त एक दिवस हिंदी बोलून बाकीच्या दिवशी विसरायचं नाहीये। आपल्याला प्रत्येक दिवस प्रत्येक तास आपला देश, आपली भाषा आणि आपल्या देशातल्या लोकांवर प्रेम करायचंय। तेव्हाच आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल। जय हिंद, जय भारत। ओ हो, एवढं सगळं बोलले ते? खरंच बोलले ते।
आपल्याला पण मुलांना फक्त आजच्या दिवशी हिंदीतून बोलण्याचा आग्रह नाही करायला पाहिजे. खरं तर रोज शुद्ध हिंदीमधनं बोललं पाहिजे. आणि मी असं ऐकलंय की जी मुलं आपली मातृभाषा अवगत करतात ते जगातली कोणतीही भाषा सहजपणे शिकू शकतात. मुलांनो, मग काय म्हणता? बाबा, आम्हाला इंग्लिश, जर्मन, फ्रेंच सारख्या सगळ्या भाषा शिकायच्या आहेत. पण त्याआधी आम्हाला आमची हिंदी मजबूत बनवायची आहे. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्याच्यासाठी हिंदीतून बोला, हिंदी वाचा आणि हिंदी ऐका. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.